तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल विलास ट्रॅव्हलवर आपलं स्वागत आहे. आणि आज आपण प्रतापगड या किल्ल्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर हा किल्ला आहे आणि प्रतापगडाचा हा मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा तुम्हाला पाहता येईल. आणि हा परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर हे आपल्याला प्रतापगडाचे मुख्य प्रवेशद्वार पाहता येईल. आणि यावरती पण आपल्याला दोन्ही साईडनी शराबाचे चिन्ह पाहायला मिळतात. जसं या ठिकाणी बुरुज आहे. हा परिसर आहे प्रतापगडचा, तो आपल्याला हा व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येईल. तर माझ्या पाठीमागं तुम्हाला बुरुज दिसेल त्या बाजूला. त्या ठिकाणी आपण नंतर जाणार आहोत. अगोदर आपण गडाच्या वरच्या बाजूला जाऊन पाहणी करून येणार आहोत. तर चला. तर किल्ल्याच्या वरती आल्याच्यानंतर आपल्याला एक हा दरवाजा दिसतो आणि या दरवाज्यावर सुद्धा आपल्याला शराबाची चिन्ह पाहायला मिळतात. तर मला असं वाटतं की हा पालखी दरवाजा असावा आणि त्या काळी छत्रपती शिवाजी महाराज किंवा गड किल्ल्यावरचे जे महत्त्वाचे व्यक्ती आहे ते नक्कीच याच दरवाज्यातून खाली येत असावे. तर तुम्हाला या दरवाजाबद्दल अजून काही माहिती असेल तर नक्की तुम्ही मला सांगत चला. ही किल्ल्याची आपल्याला या ठिकाणी पूर्ण तटबंदी आणि परिसर पाहायला मिळतो. त्या वरच्या बुरुजावर आपण आलोय आणि या ठिकाणी तुम्हाला एक बुरुज पाहता येईल आणि या ठिकाणी तुम्हाला एक जी वास्तू दिसते ती वास्तू पाहता येईल. बहुतेक ती वरती मंदिर आहे. तर वरती जाऊन आपण पाहणार आहोत. जे ही वास्तू आहे ती आपण खालच्या साईडने पाहिली होती. ती आई तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि वरती दीपमाळ आहे. तर त्या टोकापासून ती आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, हे पाहता येईल तुम्हाला आई तुळजाभवानी मातेचं मंदिर. तर मित्रांनो, तुम्हाला मंदिराच्या समोरच हा जो सभामंडप आहे या ठिकाणी तुम्हाला एक पालखी आणि तसेच गोळा, तसेच एक तलवार पालखी हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. पण ते मध्ये आई तुळजाभवानीचं मंदिर मध्ये आपण ते शूट केलं नाही, त्यामुळे बाहेरून शूट केले तरी तुम्हाला ते त्यामध्ये पाहायला मिळेल. तर हा एक नकाशा आहे. इथं कल्पना रेखाटन असं लिहिलंय. पण या नकाशामध्ये आपल्याला ज्यावेळी प्रतापगडावर महाराजांनी अफजल खानाचा वध केला तर त्यावेळेचे ठिकाण, भेटीची जागा, तसेच कोणते सैन्य कोणत्या ठिकाणी थांबले आणि कशा प्रकारे ती मोहीम झाली हे सर्व या नकाशातून आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या प्रतापगडावर या पुरातत्व वस्तू आहेत, जसं की जातं, जसे तुळशी वृंदावन, काही तोफेचे गोळे आपल्याला तोफा पाहायला मिळतात. तर या पुरातत्व वस्तू आपल्याला काही या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि इथे हस्तकला प्रदर्शन आहे. तर या ठिकाणी आपल्याला हेही पाहता येईल. हे तुळजाभवानी मातेचं मंदिर, तसेच नगरखाना, हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आपण या साईडने पाहूया. आता ठिकाणी आपल्याला बुरुज दिसतो, तो अति महत्त्वाचा बुरुज आपल्याला पाहायला भेटणार आहे. चला वरती. तर तो त्या ठिकाणी बुरुज आहे, जो की भवानी माता आणि नगरखाना याच्या अगदी बरोबर पाठीमागं तो बुरुज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. किल्ल्यावर भरपूर दुकानं आहेत. या प्रतापगड किल्ल्यावर वेगवेगळे टी शर्ट, नंतर वेगवेगळं साहित्य
एक किल्ल्यावरचे मार्केट छोटंसं हे आपल्याला या ठिकाणी प्रतापगडावर हनुमान मंदिर पाहायला मिळणार आहे, जे की बाले किल्ल्याचा जो मुख्य दरवाजा आहे अगदी त्याच्या समोरच आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की हा आहे बाले किल्ल्याचा जो की मुख्य दरवाजा आहे. प्रतापगड किल्ल्याचा बाले किल्ला आणि बाले किल्ल्याचा आपल्याला जो मुख्य दरवाजा आहे तो पाहता येईल. या ठिकाणी 2 बुरुज पाहता येतील आणि बुरुजाच्या मध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बाले किल्ल्याचा दरवाजा पाहता येईल. तर केदारेश्वर महादेव मंदिराच्या बाहेरचा हा परिसर आपल्याला पाहता येईल. या ठिकाणी आपल्याला या परिसराची टेहाणी करता येईल. तसेच जो समोरचा जो बुरुज आहे त्या ठिकाणी आपल्याला इथून पाहणी किंवा दिसत असेल. केदारेश्वर महादेवाचं मंदिर आहे, दर्शन घेऊ मध्ये जाऊन आपण. मित्रांनो, या ठिकाणी वेताळेश्वर मंदिर आहे, ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू, दर्शन घेऊ, वरती जाऊ. हे तुम्हाला पाहता येईल मंदिर. तर मित्रांनो, हे तुम्हाला पाहता येईल प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वरूढ पुतळा. आणि हा जो पुतळा आहे तो आहे अगदी बाले किल्ल्यावर, किल्ल्याच्या जो राज सदर होती प्रतापगडावरील, तर त्या ठिकाणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे, हे तुम्हाला पाहता येईल. हा प्रतापगडावरचा बाले किल्ल्याचा हा परिसर आहे, तर तुम्हाला हा पाहता येईल. तसेच या ठिकाणी आपल्याला किल्ल्याची तटबंदी पाहता येते. तर आता आपण वरती जाऊन ती तटबंदी पाहू. तसं हा तुम्हाला जो राजसदरीचा परिसर आहे तो पाहता येईल. याच ठिकाणी आपल्याला आपण आताच छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वरूढ पुतळा आहे त्याचं दर्शन घेऊन आलेलो आहेत. आणि आता आपण वरती तटबंदीवर जाऊया आणि ती तटबंदी ही तुम्हाला पाहता येईल की कशा प्रकारे हा परिसर आहे. तसेच तुम्हाला निसर्ग अनुभवायचा असेल तर या ठिकाणी या आणि नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊन हा परिसर पाहू शकता प्रतापगडचा. आणि हा सर्व परिसर तुम्हाला पाहता येईल की कसा सुंदर असा परिसर आहे. खरंच नक्की या ठिकाणी या. आणि जर तुम्ही या अगोदर या ठिकाणी आला असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही प्रतापगड कधी पाहिलेला आहे. आणि प्रतापगडाबद्दल अधिकाधिक माहिती असेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून देऊ शकता. आणि हा परिसर आहे, किती छान असा परिसर आहे. निसर्ग या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि नक्कीच व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि असंच माझ्या विलास ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलला भरमसाठ असा प्रतिसाद तुम्ही द्या. मित्रांनो, या बुरुजापासून आपल्याला खाली जायला एक रस्ता आहे, तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा प्रकारे तो आपण बुरुजाच्या खाली जाऊ शकतो. तर या ठिकाणी हा दरवाजा उघडला आहे. आपण वरतून व्हिडिओ घेतला होता, तर तुम्ही हे ठिकाण ते पाहू शकता. या बुरुजाच्या वरती आपण थांबलो होतो, तर वरून आपण एक खालच्या दिशेने यायला, या बुरुजाच्या खालच्या दिशेने यायसाठी एक रस्ता आहे अरुंद, जो की या ठिकाणाहून तो दिसणार नाही, कारण तो सरळच आपल्या किल्ल्याची बाजू दिसेल. पण आपण थोडंसं समोर गेलो की आपल्याला ते बुरुजाच्या वरती जायसाठी आपल्याला तो रस्ता पाहायला मिळतो. प्रतापगडावरील हा परिसर तुम्हाला पाहता येईल, जो की या ठिकाणी आपण पाहिलं होतं राज सदर. त्यानंतर आपण या ठिकाणी गेलो होतो, जे की टेहाणी बुरुज आपल्याला पाहायला मिळतात. तर याही ठिकाणी काहीतरी एक वास्तू आहे जी तुम्हाला पाहता येईल, पण नेमका तिचा आपल्याला अर्थ लावता येणार नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की तुम्ही त्याबद्दल मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकता. आता आपण यशवंत बुरुजाकडे जातोय, जे की हा रस्ता आहे. तुम्हाला या ठिकाणी मला तो यशवंत बुरुज हा दिसतोय. आपण
जे बाले किल्ला आहे त्या ठिकाणाहून सरळ आलोच आणि या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल की जे समोर दिसतो तो जो बुरुज आहे तो आहे यशवंत बुरुज. जो बुरुज आहे तो तुम्हाला दिसत असेल तो आहे यशवंत बुरुज. आणि यशवंत बुरुज समोरच आपल्याला तो जो मेन प्रतापगडाचा दरवाजा होता त्या ठिकाणी यायला असा रस्ता आहे. तर हा जो बुरुज आहे हा आहे यशवंत बुरुज. तुम्हाला हे प्रतापगड फिरत असताना हे आपल्याला इकडं वातावरण पाहते त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पडतो ते इंद्रधनुष्य दिसेल. हा या वर्षीचा पहिला मान्सून आहे आणि तो आला आहे आपल्या प्रतापगडावर. प्रतापगडाचा जो समोरचा बुरुज आहे जो की खूप असा महत्त्वाचा बुरुज आणि या बुरुजाबद्दल सर्वांना आकर्षण आहे, सर्वांना या बुरुजाबद्दल माहिती आहे. तर हा जो बुरुज आहे तर या बुरुजाला झेंडा बुरुज असं म्हणतात. आणि यावरती आपल्याला पाहता येईल की आपला जो भगवी पताका ध्वजाचा झेंडा आपल्याला वरती पाहता येईल. तसेच बुरुजाच्या दोन्ही बाजूनी आपल्याला एक छोटेसे दरवाजे पाहायला मिळतात. त्या दरवाज्यातून आपण आता मध्ये जाणार आहोत आणि पूर्ण बुरुजाला आपल्याला खालच्या बाजूने फेरा मारता येईल असा ही तटबंदी आणि हा बुरुज आपल्याला जो की झेंडा बुरुज आहे तो पाहता येईल. खूप असा सुंदर असा हा बुरुज आहे आणि तुम्ही हा बुरुज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकताय. प्रतापगडावरची आपण थोडीफार माहिती घेतलेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तर या बुरुजाला आतून एक तटबंदी आहे आणि या ठिकाणून सुद्धा ती टेहळणीसाठी सोपं जात असं त्या काळात. आता आपण बुरुजाच्या वरती जाऊया. परिसर आपल्याला पाहता येईल. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण या ठिकाणी संपूया.